निवडणूक आयोगाने काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण दिलंय। 3 डिसेंबरला दिल्लीमध्ये चर्चेला येण्याचं निमंत्रण देण्यात आलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय, त्यामुळे काँग्रेसच्या शंका निरसन करण्याचं आश्वासन निवडणूक आयोगाने दिलंय। भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृह खातं द्या अशी मागणी संजय शिरसाट केली। दरेगावहून परतल्यानंतर एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतील अशी माहितीही शिरसाट यांनी दिली आहे। तर महायुतीमध्ये कोणताही तणाव नसून महायुती एकत्र आहे, त्यामुळे शिंदे वेगळा निर्णय घेतील असं समजू नका असं ते म्हणाले। लोकसभेतला पराभव आम्ही स्वीकारला होता, महाविकास आघाडीने विधानसभेतला पराभव स्वीकारायला हवा असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला दिलाय। उद्धव ठाकरेंच्या बाबा आढाव भेटीवर ते बोलत होते। महाविकास आघाडी एकत्र आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा सुरू होईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर यावर एकत्र बसून निर्णय घेतला जाईल असंही राऊत यांनी सांगितलंय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींनी रस्त्यांबाबत बैठक घेतली आहे। आगामी कुंभमेळ्याआधी उत्तर प्रदेशातील रस्त्यांचं जाळं सुधारण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका स्टेजची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। रामराजे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला झालेल्या चुका मान्य करून आता संघर्षाला सुरुवात, सुरक्षित, आधुनिक, संपन्न सातारा जिल्ह्यासाठी असा मजकूर लिहिलाय। त्यामुळे रामराजे यापुढे नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लाडक्या बहिणींना 2100 नाही तर 3000 रुपये दिले पाहिजेत असं विधान अंबादास दानवेने केलंय। तसंच यात कोणत्याही अटी शर्थी असू नयेत असंही दानवे म्हणाले। बीडमध्ये नगराध्यक्ष जिया बेग यांच्या बॅनरची सर्वत्र चर्चा सुरू आहे। आष्टी शहरातील मुख्य चौकामध्ये देवेंद्र फडणवीसांचे मोठे होर्डिंग लावले आहेत। बाहुबली एकटाच बास, तसंच मुख्यमंत्री पदाच्या ॲडव्हान्स शुभेच्छा असा आशय बॅनरवर आहे। जुन्नर विधानसभेमध्ये रिक्षाच्या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवून घवघवीत यश मिळवणारे आमदार शरद सोनावणे यांनी रिक्षावाले या गाण्यावर डान्स केलाय। विजयानंतर जुन्नर शहरामध्ये आल्यावर त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळेला त्यांनी निवडणुकीमध्ये यश मिळवून देणाऱ्या रिक्षाच्या गाण्यावर ठेका धरला। वादग्रस्त विधानानं चर्चेत असणारे माजी क्रिकेटपटू आणि खासदार नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा अडचणीत आलेत। पत्नीच्या कर्करोगावर घरगुती उपचार करून त्या ठणठणीत बऱ्या झाल्याच्या दाव्यावर त्यांना छत्तीसगड सिव्हिल सोसायटीनं कोर्टात खेचलंय। यावर सिद्धू यांच्याकडून 40 दिवसात उत्तर मागितलं असून रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा दावा केलाय।